मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी आपण आता मी चांदणी चौकाकडे निघालो आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण पाहूयात चांदणी चौकामध्ये साधारण काय पोझिशन आहे. एक रस्ता तिकडे साताऱ्याकडे गेला आहे, दुसरा इंडियाकडे, पाषाण, मुळशी, मुंबई. आपण मधला जो इंडियाचा रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. खरं तर मी ठरवलेलं नाही आहे नक्की कुठून जायचं, पण आपण मोस्टली जितकं जाता येईल तितकं जाऊयात आणि चांदणी चौक एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात. तर आता हा मधला जो रस्ता आहे तो इंडियाकडे चालला आहे, त्या रस्त्याने आपण पुढे जाऊयात, ते इंडियाच्या रस्त्याने. तर आता मी या चौकातलं थोडं पार आपण 90 डिग्रीमध्ये किंवा पाहण्याचा प्रयत्न करूयात. खरं चांदणी चौकात आपण तर बऱ्याच दिवसांपूर्वी आलो होतो. खरं आपण असं इकडून आलो म्हणजे कोथरूडकडून आलो आहे आणि हा रस्ता गेलेला आहे साताऱ्याकडे. इथे बऱ्यापैकी काम चाललेलं आहे म्हणजे अजून, आणि आपल्याला असं मागे जायचं आहे जसं आपण म्हटलं तसं. इंडियाच्या रस्त्याने मी इथे आतमध्ये आल्यानंतर हा भुयारी म्हणजे ओव्हरब्रिज आहे, त्या ओव्हरब्रिजच्या खालून आल्यानंतर मला पहिल्यांदा समोर जे दिसतं आहे ते तो जो बोर्ड दिसतो आहे तो एक रस्ता मुळशीकडे जातो आहे, म्हणजे उजवी थोडं डावीकडे वळावं लागेल. दुसरा रस्ता जातो आहे तो पाषाणकडे. सरळ गेल्यानंतर त्यानंतर अगदी सरळ गेलं की मुंबई, आणि डाव्या बाजूने गेलं तर इंडियाकडे. तर आपण आता ठरवूयात नक्की कुठे जायचं आपल्याला. आणि हा जो रस्ता आहे तो सातारा रोड मुंबई बँगलोर रोडकडनं आलेला रस्ता आहे. हा जो माझ्या मागून आलेला रस्ता हा मुंबई बँगलोर मुंबई रोड, आणि हा असा सरळ इकडे मुंबईकडे गेलेला आहे आणि मागून आलेला आहे तो म्हणजे हा जो ओव्हरब्रिज दिसतोय तो मुंबईकडे गेलेला आहे आणि आला आहे साताऱ्याकडून. तर आता पहिल्यांदा आपण इंडियाच्या रस्त्याने जाऊयात असं मला वाटतं आहे. आपण ह्या इंडियाच्या रस्त्याने पुढे जाऊयात. इंडियाच्या रस्त्याने जाताना मला मागे जर पाहायचं म्हटलं तर काय दिसतंय पाहूयात. या ओव्हरब्रिजच्या खालून आपण आलो आहे आणि हा जो त्याच्या शेजारी आहे तो तर त्याचं काम चाललेलं आहे, त्यामुळे तो बंद आहे. आणि मी जसं म्हणतोय तुम्हाला की वरचा रस्ता हा मुंबई बँगलोर रस्ता आहे किंवा मुंबई सातारा म्हणूया आपण. तर आपण ह्या रस्त्याने असं पुढे इंडियाच्या रस्त्याने जाऊयात. कुठे पोहोचतोय आपण ते कळेल आपल्याला. आपण मित्रांनो आलो आहे तर खरं इंडियाच्या रस्त्याने, पण वाटेत कुठेही थांबायला जागा मिळाली नव्हती, त्यामुळं मला इथपर्यंत यावं लागलं. आणि आपण असं मागून त्या अंडरब्रिजने आलेलो आहे आणि असं आपण आता पुढे चाललो आहे. तर समोर मला इंडियाचं गेट दिसतं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासारखं म्हणजे आता आपण इथून एक युटर्न मारल्यानंतर पुढे असं वर जाणार आहोत. आणि वर गेल्यानंतर पुढे काही बोर्ड आहेत ते तिथं जवळ आहेत, मुळशी, सातारा, पाषाण, असं वर जाऊयात. हे माझ्या मागच्या बाजूला आहे ते इंडिया गेट. मी जेव्हा हा युटर्न मारतो आहे तर युटर्न मारताना मला जे काही दिसतं आहे ते पाहिजे असं दिसतं आहे. हे इकडे इंडिया गेट आहे. मी इंडिया गेटकडे जास्त
कॅमेरा नेत नाही आहे आणि ह्या रस्त्याने आपण आता सरळ जायचं. मी असं युटर्न मारून आल्यानंतर हे पहा, ह्या रस्त्याने असा युटर्न मारून आलो आहे आणि हा युटर्न मारून आल्यानंतर मला जे समोर दिसतं आहे ते हे शिल्प पहा. आणि सरळ गेलं तर सरळ जाऊन डावीकडे वळलं तर मुळशीला सरळ कोथरूड आणि त्यातून परत दुसरं कोथरूड असं एकंदरीत दिसतं. आपलं आता याला आपण पूर्ण एक राऊंड मारून पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे माझ्या मागे आहे पहा. जर जवळून पाहण्याचा प्रयत्न केला तर मला हा आपला रणगाडा असा दिसतो आहे. त्यानंतर हे आपलं विमान, फायटर विमान असं दिसतं आहे. हा रस्ता इकडे मुंबईकडे गेलेला आहे. हा कुठून आला आहे बरं? हा आलेला रस्ता, हा मुळशी. आणि इकडे जसं म्हटलं मी तुम्हाला की मुळशी, कोथरूड आणि बावधन. आणि मग आता मी समूह शिल्पाच्या जवळ उभा आहे. माझ्या मागे दिसतं आहे ते समूह शिल्प. मी ह्या चौकातच आहे अजून. चौकात असताना ह्या दुसऱ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि इकडे जसं मुळशी, कोथरूड, बावधन हा रस्ता आलेला आहे. पण कुठून आलं आहे ते मला सांगता कळे ना, कारण खाली बोर्ड तर वरून आलेला रस्ता दिसतो आहे. जसा हा सुद्धा हा पहा, हा वरून आलेला रस्ता हा असा इकडे खाली गेलेला आहे. मी कन्फ्यूज आहे थोडं. मला खरं उगीच माहिती नाही तर जास्त बोलू नाही आहे. आपण आत्ता ह्या चौकातच उभा आहोत. आता हा मोटरसायकलवाले आणि इकडून आले. सायकल पण इकडून हां पहा, ती कार नाही, ती कार तर या रस्त्याने येते. हां, ही कार पाहूयात आपण आलो आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की आपण इंडियाच्या रस्त्याने आलो आहे. असं खालून आलेलो आहे. असं खालून येऊन आपण पुढे इंडिया गेटजवळ युटर्न मारलेला आहे आणि युटर्न मारून असं इकडे आलेलं आहे. आता ट्रॅफिक कमी आहे त्यामुळं मला काहीच सांगता येणार नाही. कमी आहे का जास्त आहे आता आपण स्वतः पाहतो आहोत. जे काय आहे ते जे दिसतं आहे ते मी दाखवतो आहे. मला यातलं काही माहिती नाही आहे ते चांगलं आहे वाईट वगैरे. पण जे आपल्याला जे दिसतं आहे तिथपर्यंत आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. मी उगीच आत्ता असं पुढे मागे करतो आहे. काय पाहायचं मला नक्की. पण मला जे दिसतं आहे हे पाहे समोर हा मुंबई पुणे रस्ता आहे. म्हणजे हा इकडून आलेला हायवे हा जो येतो आहे तो मुंबईकडनं आलेला रस्ता आहे. त्यामध्ये एक बोर्ड दिसतो आहे मुळशी, पाषाण, मुंबईकडे जाणारा. म्हणजे इथून कळते मला की पुढे गेल्यानंतर एक मुळशीकडे फाटा जातो आहे. सरळ गेलं तर पाषाणला आणि त्यातूनही सरळ गेलं तर मुंबईला. तर मी दाखवते ते डायरेक्शन बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की चूक आहे ते मला माहिती नाही आहे. पण जे काय दिसतं आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मी मुख्य म्हणजे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे.
तासभर सकाळी मॉर्निंग वॉक करायचा, तासाभरात जेवढं शूटिंग होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा आणि तासभर झाल्यानंतर पुन्हा आपलं रुटीनला परत जायचं. आता थोडं पुढे जायचं. ह्या चौकानंतर ह्या चौकाला वळसा मारला आहे. की समोर माझी स्कूटर आहे, ते स्कूटर घेऊन जाऊयात आता पुढे. आता पुढे जायचं आहे तर मला मी स्वतः ह्या कन्फ्युजनमध्ये एक मुळशी भाऊ द्यात मला मागे. मुळशीला जायचं, कोथरूडला जायचं की बावधनला जायचं आहे. मी जसं म्हणतो मित्रांनो, आपल्याला आपण इथून पुढे चाललो आहे खरं. हे इकडे जायचं आहे. आता ठरवूयात आपण मुळशीला जायचं आहे की कोथरूडला जायचं आहे की बावधनला, म्हणजे त्या रस्त्याने जायचं आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला मागून आलो आहे, तर मी थांबलो एवढ्या करता की माझ्या एका मित्राची मला मदत घ्यायची आहे. मी कारण गोप्रो वापरतो आहे तो बरोबर आहे की नाही ह्याच्या बाबतीतच मी डाऊटफुल आहे. तर या मित्राला विचारतो आहे मी. आता मुळशी रस्त्याला तर मी आलो आहे, पण मुळशी रस्त्याला आल्यानंतर मला कन्फर्म करावं लागेल की मला पाषाणकडे जायचं आहे, बावधनकडे जायचं आहे की मुळशीकडे जायचं आहे. मी सरळ गेलो तर पाषाणकडे जाईल आणि डावीकडे वळलो तर मुळशीकडे. आपण असं मागून आलो आहे आणि आता इथे मला नक्की कन्फर्म करावं लागेल की मला पाषाणकडे जायचं आहे की मुळशीकडे जायचं आहे का बावधनकडे जायचं आहे. आणि समोर पहा असं दिसतं आहे. इथून आलो होतो आपण. जर मी ठरवलं मला मुळशीकडे जायचं आहे तर मला असं जावं लागेल पहा मुळशीकडे. ही मोटरसायकल जी चालली आहे ती मुळशीकडे चाललेली आहे. ही कारसुद्धा चालली आहे ती मुळशीकडे चालली आहे. आणि ती बस कुठून येते पाहूयात आपण. कदाचित जी येणारी बस आहे ती मुळशीकडनं आली असायची. ती पहा ठीक आहे. इथून असं दिसतं. हा खाली जो लांब रस्ता दिसतोय तो मुंबई पुणे सातारा रस्ता आहे. म्हणजे तिकडून येतोय तो मुंबईकडून येतोय. ही बस आली पहा. ही बस आता कॉर्पोरेशनकडे जात असावी माहिती नाही मला, पण मुळशीकडनं आली असावी. मागच्या बाजूने माझ्या असं दिसतंय. मोस्ट वे आपण मला असं वाटतं की ह्या रस्त्याने पुढे जावं, कारण मुळशीकडनं मला माहिती आहे नक्की. मुळशीकडे जर जायचं असेल तर पूर्ण एक मीच कन्फ्यूज आहे. मला कुठून जायचं हे मला माहिती नाही आहे. म्हणजे मी ठरवलेलं नाही आहे. एनिवे काय करावं बरं तुम्ही सांगा आता मला. मी मुळशीकडनं जाऊन ठीक आहे ह्या रस्त्याने जाऊन मी कुठून युटर्न मारायला मिळतो आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करूया. हे पहा ह्या रस्त्याने जाऊयात आपण. जी कार चालली आहे त्या रस्त्याने पुढे. मी असं या रस्त्याने आलो आहे आणि मुळशीकडे निघालो आहे. आणि मुळशीकडनं आल्यानंतर मला कन्फर्म मला ठरवावं लागेल की या रस्त्यानेच मला मुळशीकडे जाता येईल. मग माझा विचार बदलला की नाही मला इतर ठिकाणी म्हणजे बावधनला किंवा बावधनला किंवा पुण्यात किंवा कुठल्या ठिकाणी जायचं आहे तर मला जाता येणार नाही, कारण कुठंच असं ओपन दिसत नाही आहे. एक प्रकारचा आयलंडच झालेला आहे असं ते दिसत. ते पण इथे थोडंफार कामं चाललेलीच आहेत, नाही असं नाही. तो पाषाण बावधन इंडिया गेट टर्न मारून जावं लागेल. येतानाच आहे
मी आत्ता इथे उभा आहे. ठीक आहे. तर आपण जसं म्हणतो आहे मी तुम्हाला ह्या पाषाणच्या रस्त्याने आपण सरळ गेलो. पुढे कुठे पोचतो आहे ते पाहूयात. मी असं मुळशीकडे जाण्याच्या रस्त्याने आलो आहे. इकडून असं मागून आलो आहे आणि असं मुळशीकडे जाण्याचा प्रयत्न. आता एवढं मात्र नक्की आपल्याला आपलं स्वतःला ठरवावं लागेल आपल्याला कुठे जायचं आहे. त्यानंतरच रस्ते दिसतील आपल्याला. आणि हा जो आहे ह्या रस्त्याने भुयारी मार्ग आहे, या रस्त्याचा आपला व्हिडिओ आहे. हा मला हे माहिती आहे नक्की की आपण त्या बोगद्यामधून आल्यानंतर जर ठरवलं की बावधनकडे जायचं आहे तर यातून आपण येऊ शकतो. तिथे आणि हा भुयारी जे म्हणतो आहे आता मला दाखवता येणार नाही तिथपासून स्टार्ट आहे तो खरं. तर आपल्या रस्त्याने जाऊयात पुढं. हा मुळशीकडे चाललेला रस्ता आहे. या रस्त्याने आपण पुढे जाऊयात. आपण इथून असं मागून आलो आहोत आणि इकडे मुळशीकडे असं जाऊयात. मी जो आलो आहे त्या उजवीकडच्या रस्त्याने त्या ओव्हरब्रिजच्या खालून म्हणजे मुळशीकडे जाताना आणि त्याच्याशिवाय तिथे आणखी एक त्या भुयारातून आलेला रस्ता आहे तो सुद्धा मुळशी. मित्रांनो मी तर आलो आहे ह्या मुळशीच्या ह्या रस्त्याने आलो आहे. आणि असं जर मी सरळ गेलो तर मुळशीकडे मी पोचेन. पण कदाचित वाटेत जर माझा विचार आला मला की इकडे म्हणतो मी इकडे जर माझा वाटेत विचार आला की मला आणखी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर मला इथपर्यंत यावं लागेल आणि मग मला ठरवावं लागेल परत जे समोर जे दिसतं आहे मुंबईकडे, साताऱ्याकडे आणि पाषाणकडे तिथे मला चॉईस आहे पहिला मिळत एवढा युटर्न मारल्यानंतर. त्याच्याशिवाय मला वाटेत कुठेही थांबता आलं नसतं. आणि हा जो मागून रस्ता आलेला आहे तो मुळशीकडून आलो आहे म्हणूया. बावधन मुळशी पौड पिरंगुट वगैरे आलेला हा जो रस्ता आहे तो. आणि या रस्त्याने सरळ तो मागून आलेल्या रस्त्यानं इथे मला ठरवावं लागेल आता परत मी युटर्न मारतो आहे तर मला मुंबईकडे जायचं आहे, साताऱ्याकडे जायचं आहे का पाषाणकडे जायचं आहे. आता मी युटर्न मारतो आहे. मी पुढे गेल्यानंतर ठरवेल आणखी पुढे गेल्यानंतर. चला तर मग आता इथून मी आलेलो आहे असा इथं युटर्न मारलेला आहे. हा माझ्या मागचा जो रस्ता आहे तो घोटवडे किंवा मुळशीवरनं आलेला आहे. आणि मला जर सरळ पुढे असं जिथे मला ठरवावं लागेल की मला मुंबईला जायचं आहे, साताऱ्याला जायचं आहे की पाषाणला जायचं आहे इथपासून मला पुढे ठरवावं लागेल की मला नक्की कुठे जायचं आहे. कारण मी आत्ता असा घडीभर असं गृहीत धरूया की मी मुळशीकडनं आलो आहे आणि मी असं पुढे गेलो तर या रस्त्याने आपण पुढे जाऊया. असं मी पुढे आल्यानंतर इथे मला नक्की माझं ठरवावं लागेल की मला इंडियाकडे जायचं आहे का कोथरूडकडे जायचं आहे का मुंबईकडे जायचं आहे. पण साताऱ्याकडे आणि मुंबईकडे झाल्यानंतर मध्ये आणखी एक अल्टरनेटिव्ह आहे पहा. या रस्त्याने गेलं मुंबईच्या रस्त्याने गेलं तर काय अडथळा नाही आहे, डायरेक्ट मुंबईच्या रस्त्याला लागू शकतो. पण याच्यामध्ये एक चॉईस आहे परत आपल्याला एक ह्या मधल्या रस्त्याने जर मी गेलो तर मला पुढे जाऊन ठरवता येईल एक साताऱ्याकडे पण जाता येईल, साताऱ्याकडे जायचं आहे का कोथरूडकडे जायचं आहे. आता मी तर आता ह्या मधल्या रस्त्याने जाणार आहे जिथे सातारा लिहिलं आहे तिथून. आणि मी माझं आत्ता ठरवलेलं आहे की मला कोथरूडकडे जायचं आहे त्यामुळं मला ह्या मधल्या रस्त्यानेच जावं लागणार आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला मित्रांनो मी ठरवलेलं आहे की मला कोथरूडकडे जायचं आहे
तर कोथरूडकडे मी आता निघालेलो ह्या रस्त्याने. मी ह्या रस्त्याने कोथरूडकडे पण जाऊ शकेन आणि साताऱ्याकडे पण जाऊ शकेन. आता मी मध्ये ह्या ब्रिजवर थांबलेलो आहे. हा ब्रिज तुम्हाला दाखवावा मला वाटलं म्हणून मी थांबलेलो आहे. हा मुंबई पुणे रस्ता आहे. जी डावीकडे वाहतूक चालली ही मुंबईकडे आणि जी समोरची आहे उजवीकडे चालली आहे ती साताऱ्याकडे. आपण इथे 360 डिग्रीमध्ये अँगल घेऊयात. हो सर. मागचं आहे आणि तर हे पुढचंही दिसायला हवं मला. माझं चुकत असेल की 360 नको घ्यायला. हा इकडून आलेलं मी तुमचं मुळशीकडून. हा मागे जो चाललो आहे तो कोथरूडकडे. हां असा बरा पडेल. 360 असा बरा पडेल. दिसतंय ना छान. आणि समोर जे वाटतात खरं आपल्याला परदेशाच्या तोडीचे रस्ते. आता आपण शिकागोमध्ये हे जे जाऊत ना तर ते सुद्धा मी रस्ते तुम्हाला नक्की दाखवेन. दिसतं का मागचं काही. मी आत्ता ओव्हरब्रिजवर उभा आहे आणि हा रस्ता